एका पोलिसाने एका करोडपतीचा कार अपघातातून बचाव केला. पण काही दिवसांनी त्याने जेव्हा आपल्या दारासमोर 3 काळ्या गाड्या उभ्या पाहिल्या, तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीरात एक भीतीची लहर उमटली. अशाच रोमांचक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अरुण सिंग आपली शिफ्ट संपल्यानंतर पोलीस ठाण्यातून बाहेर पडण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात वायरलेसवर एक आपत्कालीन संदेश घुमू लागला. सर्व युनिट्स लक्ष द्या. महामार्ग क्रमांक 27 वर एक वाहन भरधाव वेगाने नियंत्रणाबाहेर जात आहे आणि त्याचा अपघात होण्याची शक्यता आहे. त्वरित मदतीची आवश्यकता आहे. हे ऐकताच अरुणचे पाय जागीच थबकले. त्याने आपल्या सहकाऱ्यांकडे नजर टाकली आणि क्षणाचाही विलंब न करता गाडीची चावी काढली आणि भरधाव वेगाने पोलीस ठाण्याच्या बाहेर धावला. इंजिन सुरू करताच त्याने सायरन ऑन केला आणि महामार्गाच्या दिशेने गाडी झपाट्याने पळवली. रात्र होती. रस्ते बऱ्यापैकी मोकळे होते, पण अरुणची नजर मात्र पुढे येणाऱ्या परिस्थितीकडे सतत केंद्रित होती. वायरलेसवर सतत अपडेट येत होत्या. वाहन एका पुलाजवळ आहे. टायर घासत आहेत. कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो. अरुणला दुसरा कोणताही पर्याय दिसला नाही. त्याने लगेचच आपल्या पोलीस जीपचा वेग वाढवला आणि अचूक अंदाज घेत तो त्या बेकाबू गाडीच्या दिशेने झेपावला. गाडीच्या अगदी जवळ जाऊन त्याने आपले वाहन सावधपणे अडवले आणि झटकन दरवाजा उघडला. आत पाहिले तर चालकाच्या सीटवर एक माणूस अर्धवट बेशुद्ध अवस्थेत बसलेला होता. त्याचे डोके किंचित खाली झुकलेले होते. कपाळावर घामाच्या धारा होत्या आणि ओठ कोरडे पडले होते. महागडा सूट घातलेला हा माणूस कोणत्याही सामान्य व्यक्तीसारखा वाटत नव्हता. ऐका, तुम्ही ठीक आहात का? अरुणने त्यांच्या खांद्याला हलवले. हळूहळू त्या व्यक्तीने डोळे उघडले. डोळ्यांच्या बुबुळात अनामिक भीती दिसत होती. जणू काही तो मोठ्या धक्क्यातून जात होता. काही क्षण त्याची नजर अरुणकडे स्थिरावली आणि नंतर त्याने स्वतःला सावरले. तुम्ही माझे प्राण वाचवलेत, त्याने हळू पण गहिऱ्या आवाजात म्हटले. अरुणने त्याला हलकेच गाडीच्या बाहेर काढले. बाहेर आल्यावर त्याचे पाय डगमगले, जणू तो अजूनही पूर्ण शुद्धीवर नव्हता. अरुणने त्याला आधार दिला. तुमचं नाव? त्या माणसाने काही क्षण थांबून विचारले. अरुण सिंग. अरुणने संक्षिप्त पण ठाम उत्तर दिले. त्या व्यक्तीने त्याच्याकडे एकटक पाहिले, जणू हे नाव त्याच्यासाठी एखाद्या गूढ कोड्यासारखे कमी नव्हते. मग त्याने आपल्या जॅकेटवरील धूळ झटकली, टाय सरळ केला आणि उत्तर दिले की राज मल्होत्रा. हे नाव अरुणला कुठेतरी ऐकल्यासारखे वाटले, पण त्याहून अधिक काहीतरी विचित्र जाणवत होते. राजच्या चेहऱ्यावर केवळ वाचल्याबद्दल कृतज्ञता नव्हती, तर कुठलासा अनामिक भयही लपलेले होते. तुम्हाला काही आठवतंय का? अरुणने सरळ विचारले. राजने हळूच मान हलवली. फक्त एवढंच की अचानक गाडीवरील ताबा सुटला आणि कशामुळे असं झालं ते मला अजिबात आठवत नाही. अरुणला काहीतरी संशयास्पद वाटले. अपघाताची परिस्थिती पाहता हा साधा अपघात वाटत नव्हता, पण आत्ता तरी त्याने अधिक प्रश्न विचारायचे टाळले. कदाचित यामागे काहीतरी मोठं रहस्य दडलेलं होतं. दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात अरुणने आपल्या सहकारी इन्स्पेक्टर प्रिया गुप्ता यांना काल रात्री घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. प्रिया फायलींच्या ढिगाऱ्यात गुंतलेली होती, पण ज्या क्षणी अरुणने राज मल्होत्रा हे नाव घेतले, ती अचानक सावध झाली. तिने हळूवार आपले डोके वर केले आणि संशयाने अरुणकडे पाहिले. तू म्हणालास राज मल्होत्रा? हो, अरुणने उत्तर दिले. प्रिया आपल्या खुर्चीवर किंचित पुढे झुकली आणि गंभीर आवाजात म्हणाली, अरुण, तुला या माणसाबद्दल काही माहिती आहे का? फक्त एवढंच की तो एक श्रीमंत उद्योजक आहे आणि काल रात्री तो मृत्यूपासून थोडक्यात बचावला. प्रियाने हळूवार मान हलवली. फक्त एवढंच नाही, काही जुन्या केसेसच्या फायली मी पाहिल्या होत्या. राज मल्होत्राचे नाव अनेक संशयास्पद घटनांमध्ये गुंतलेले आहे. तो फक्त एक उद्योजक नाही, तर अनेक वादग्रस्त प्रकरणे आणि अज्ञात रहस्यांचा केंद्रबिंदू आहे. अरुणने खोल श्वास घेतला
मी फक्त माझं कर्तव्य केलं प्रिया, तो म्हणाला. पण त्याच्या आवाजात नकळत एक अनिश्चितता स्पष्टपणे जाणवत होती. त्याने ही गोष्ट प्रियाला सांगितली नाही. पण आज सकाळी घरी बाहेर पडताना त्याने एक विचित्र दृश्य पाहिले होते. समोरच्या गल्लीत 3 काळ्या रंगाच्या गाड्या उभ्या होत्या. कदाचित यात काही विशेष नसेल, पण त्या तिन्ही गाड्या एकाच दिशेला उभ्या होत्या आणि त्यात बसलेले लोक त्याच्या घराकडे नजर लावून होते. अरुण काही क्षण त्यांना बघत राहिला. मग स्वतःलाच समजावलं की हा निव्वळ एक योगायोग असू शकतो. पण आता त्याला काल रात्री राज मल्होत्राच्या चेहऱ्यावरील तो अनामिक भय आठवू लागला. काहीतरी नक्कीच चुकीचं होतं. गेल्या काही दिवसांपासून अरुणच्या मनात सतत एक अस्वस्थता होती. एक पोलीस अधिकारी म्हणून त्याने अनेक वेळा धोकादायक परिस्थिती हाताळल्या होत्या. पण हे प्रकरण वेगळं होतं. त्याला जाणवत होतं की कोणीतरी त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. ही केवळ त्याची कल्पना नव्हती. त्याच्या घराजवळील हालचाली त्याच्या या संशयाला अधिक बळकट करत होत्या. तो सकाळी घरातून बाहेर पडायचा तेव्हा समोरच्या रस्त्यांवर काळ्या काचांच्या गाड्या उभ्या असायच्या. त्यात बसलेले लोक कधी फोनवर बोलत बोलत त्याच्याकडे पाहायचे, तर कधी अचानक दुसरीकडे नजर वळवायचे. हे 1-2 वेळाचं नव्हतं. हा रोजचा सिलसिला बनला होता. आजही असंच झालं. अरुण आपली पत्नी अनिता सिंग ला दरवाजाशी निरोप देत होता. अनिता नेहमीप्रमाणे हसली, पण तिच्या डोळ्यात एक हलकीशी चिंता स्पष्ट दिसत होती. अरुणला जाणवलं की तिलाही या अज्ञात सावल्यांची चाहूल लागली आहे, पण ती त्याबद्दल बोलत नव्हती. तिच्याही मनात अनेक प्रश्न असतील, पण ती ते स्वतःतच दडवून ठेवत होती. अरुणची नजर सहज रस्त्यावर गेली आणि त्याच वेळी त्याने पाहिले त्या तिन्ही काळ्या गाड्या पुन्हा समोर आल्या आणि थांबल्या. यावेळी त्यातील एका गाडीचा दरवाजा उघडला. एका उंच मजबूत शरीर यष्टीच्या माणसाने बाहेर पाऊल टाकले. त्याच्या चालण्यात एक अनोखा आत्मविश्वास होता. जणू तो कोणत्याही परिस्थितीवर सहज नियंत्रण मिळवू शकतो. त्याचा पोशाख त्याच्या दर्जांबद्दल स्पष्ट संकेत देत होता. महागडा सूट, चमकदार बूट आणि एक अत्यंत सुसंस्कृत परंतु धोकादायक उपस्थिती. पण त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात सर्वात जास्त लक्ष वेधून घेत होती त्याच्या डोळ्यातील थंडपणा, एक प्रकारची स्थिरता जी केवळ एखाद्या अनुभवी शिकाऱ्यात असते. तो थोडा पुढे आला आणि ठाम आवाजात म्हणाला, राज मल्होत्रा तुम्हाला भेटू इच्छितात. तो माणसाने कोणतीही भूमिका न घेता थेट सांगितले. अरुणने त्याच्या आवाजाच्या टोनला बारकाईने ओळखले. ती ना विनंती होती ना आदेश. तो एक असा निवेदन होता ज्याची गंभीरता स्वतः स्पष्ट होत होती. आणि तुम्ही कोण? अरुणने थेट त्याच्या चेहऱ्यावर नजर रोखत विचारले. विक्रम. अरुणने जाणवले की अनिता अजूनही दरवाजात उभी होती. त्याने काही न बोलता फक्त मान हलवून तिला आत जाण्याचा इशारा केला. अनिताने क्षणभर त्याच्याकडे पाहिले, जणू काही सांगायचं असेल. पण मग हळूहळू दरवाजा बंद केला. आता अरुणचे संपूर्ण लक्ष विक्रमकडे होते. जर राज मला भेटू इच्छित असतील तर ते स्वतः माझ्याशी संपर्क साधू शकतात. अरुणने सावध आवाजात उत्तर दिलं. विक्रम हलकेसे हसला, पण त्या हसण्यात कोणतीही उष्णता नव्हती. काही गोष्टी थेट सांगणे सुरक्षित नसते इन्स्पेक्टर, तो म्हणाला. म्हणूनच मला स्वतः यायला लागले. अरुण काही क्षण विचारात पडला. त्याच्या मनात त्या रातच्या चेहऱ्यावरील भीती आणि अस्वस्थता पुन्हा उमटली. ठीक आहे, तो अखेर म्हणाला. बघूया राज काय म्हणतो. गाडीत बसताच अरुणला जाणवले की ही केवळ एक साधी भेट नव्हती. गाडीतही एक विचित्र वातावरण होते. ना कुठली चर्चा, ना कुठला आवाज, फक्त विक्रमची थंड नजर आणि ड्रायव्हरची शांतता. त्याने आपल्या खिशातल्या फोनला हलकेच दाबून पाहिले. तो चालू आहे याची खात्री करून घेतली, जेणेकरून गरज पडल्यास तो तात्काळ वापरता येईल. राज मल्होत्राच्या आलिशान वाड्यात प्रवेश करताच अरुणला त्या ठिकाणी पसरलेली विचित्र शांतता जाणवली. जरी घर भव्य असले तरी तिथे एक प्रकारचा भार जाणवत होता. असं काहीतरी
जे वर करणे दिसत नव्हतं, पण खोल कुठेतरी दडलेलं होतं. तो विक्रमच्या मागोमाग एका कार्यालयासारख्या खोलीत गेला. राज मल्होत्रा आधीच तिथे बसलेला होता. मोठ्या लाकडी टेबलाच्या मागे त्याने जागा घेतली होती. पण अरुण आत येताच तो उठला आणि स्वतःला सहज भासवण्याचा प्रयत्न करत म्हणाला, "इन्स्पेक्टर अरुण." त्याच्या आवाजात एक वेगळीच अस्वस्थता होती, पण तरीही तो हसण्याचा प्रयत्न करत होता. त्याने विक्रमला इशारा केला की त्यांना एकटं राहायचं आहे. जसे दरवाजा बंद झाला, राज हळू आवाजात म्हणाला, "माझ्या कारसोबत कोणीतरी छेडछाड केली होती याची मला खात्री आहे." अरुण त्याच्याकडे न बोलता पाहत राहिला. "तुझ्याकडे काही पुरावे आहेत का?" राजने एक फाईल टेबलवर ठेवली. "मी स्वतः थोडी चौकशी केली." तो म्हणाला, "कारच्या ब्रेक फ्लुइडला कोणीतरी मुद्दामच छेडले होते." अरुणने हळूच फाईल उघडली. आत काही रिपोर्ट्स होत्या, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका मेकॅनिकची साक्ष, ज्याने स्पष्ट लिहिले होते की ब्रेक फ्लुइड हेतू परस्पर काढण्यात आले होते. "तर मग तू याबद्दल पोलिसांना का कळवले नाहीस?" राजने खोल श्वास घेतला आणि मूक स्वरात उत्तर दिले, "कारण मी विश्वास ठेवू शकत नाही." "म्हणजे?" अरुणने भुवया उंचावल्या. "जो कोणी हे करत आहे तो पोलीस दलातल्या कुणाशी तरी संबंधित असू शकतो." अरुणच्या मनात अस्वस्थता दाटून आली. जर हे खरं असेल तर याचा अर्थ असा आहे की तुझी दुश्मनी एखाद्या खूप धोकादायक माणसाशी झाली आहे. राजने एक फिकट हसू हसत म्हणाले, "ही पहिली वेळ नाहीये." अरुणने त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले. या माणसाभोवती गूढतेच्या अनेक थर होत्या. काही क्षण शांततेनंतर अरुण म्हणाला, "मी याचा शोध लावेन, पण मला संपूर्ण सत्य जाणून घ्यायचं आहे." राजने मान हलवली. "मी पूर्ण सत्य सांगायला तयार आहे, पण आधी मला हे जाणून घ्यायचंय की तू किती पुढे जाणार आहेस." ठाण्यात अरुणने ही संपूर्ण बाब इन्स्पेक्टर प्रिया गुप्ता यांना सांगितली. प्रियाने फाईलवर नजर फिरवली आणि गंभीर स्वरात म्हणाली, "जर हे खरं असेल की कोणीतरी राजला मारण्याचा प्रयत्न करत होतं, तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की ते कोण असू शकतात." अरुणने मान हलवली. "तुला काही कल्पना आहे का?" प्रियाने काही कागद बाहेर काढले. काही जुन्या फाईल्समध्ये वारंवार एक नाव समोर आले, नारायणची सावली. अरुणला हे नाव अपरिचित होतं. कोण आहे ते? "हे एक गूढ गट आहे जे श्रीमंत लोकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळतात. हे कधीच थेट समोर येत नाहीत, पण ज्यांचं नाव या गटाशी जोडलं गेलं तो नाहीसा झाला किंवा मरण पावला." अरुण विचार करू लागला. जर राजच्या अपघाताचा संबंध या गटाशी असेल तर त्याचा अर्थ असा आहे की त्याने काही डील तोडली असे, किंवा तो या गटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असे. त्याच दरम्यान अनिता घरी एकटी होती. अचानक फोन वाजला. तिने रिसिव्हर उचलला. "हॅलो." कोणताही प्रतिसाद नव्हता, फक्त मंद श्वासोश्वासाचा आवाज, आणि मग अचानक लाईट कट झाली. हे सगळं निव्वळ योगायोग होता का? अरुण आणि प्रियाने संपूर्ण रात्र कागदपत्रे चाळण्यात घालवली. त्यांनी प्रत्येक शक्यतांची जोडणी करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे हे सिद्ध होईल की राज मल्होत्राच्या कारचा अपघात हा केवळ अपघात नव्हता, तर एक नियोजित कट होता. शेवटी त्यांना एका अशा रिपोर्टपर्यंत पोहोचता आले ज्यांनी संपूर्ण चित्र स्पष्ट केले. विक्रम हा कोणी साधा व्यक्ती नव्हता. तो फक्त राजचा सुरक्षा प्रमुख नव्हता, तर नारायणची सावली या गुन्हेगारी संघटनेचा सक्रिय सदस्य होता. दस्तऐवजांवरून स्पष्ट झाले की राज अनेक वर्षांपासून या संघटनेशी जोडलेला होता, पण अलीकडेच त्याने स्वतःला या गटापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता, आणि हीच त्याची सर्वात मोठी चूक होती. या संघटनेत जो एकदा सहभागी झाला तो सहज बाहेर पडू शकत नव्हता, आणि जो बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा त्याचा शेवट सहजा मृत्यूनेच व्हायचा. म्हणूनच राजला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. प्रिया रिपोर्टकडे रोखून पाहत म्हणाली, "आणि म्हणूनच विक्रम सतत माझ्या आजूबाजूलाच वावरत होता." अरुणने थंड आवाजात उत्तर दिले, "याचा अर्थ असा आहे की राजही पूर्णपणे निर्दोष नाही." अरुणने खोल श्वास घेत म्हणाले, "कोणताही माणूस जो इतकी वर्ष या संघटनेचा भाग राहिलाय
तो संपूर्ण निष्पाप असूच शकत नाही, प्रिया म्हणाली. पण प्रश्न हा आहे की तो आता बाहेर पडण्याचा प्रयत्न का करत होता? कदाचित भीतीमुळे, प्रिया म्हणाली, किंवा मग काहीतरी वेगळंच कारण असेल. आता या प्रकरणाची गुत्ती सोडवण्यासाठी एकच मार्ग उरला होता, विक्रमला अटक करून त्याच्याकडून सत्य कबूल करवून घेणे. त्यासाठी त्यांनी एक सापळा रचायचा निर्णय घेतला. विक्रमला फसवण्यासाठी त्यांनी बनावट माहिती पसरवली की ते राजच्या विरोधात एक महत्त्वाचा गोपनीय दस्तऐवज एका सुरक्षित ठिकाणी हलवणार होते. या दस्तऐवजात असे पुरावे होते जे विक्रम आणि त्या संघटनेला कायद्याच्या कचाट्यात आणू शकत होते. विक्रम लोभात पडला. सापळा लावला गेला होता. रात्रीच्या वेळेस जेव्हा अरुण त्या ठिकाणी पोहोचला जिथे बनावट कागदपत्रांची देवाणघेवाण होणार होती, तेव्हा विक्रम आधीच तिथे हजर होता. पण तो एकटाच नव्हता. त्याच्यासोबत अजून 2 सशस्त्र माणसं होती. विक्रमने हळूच खिशातून एक पिस्तूल काढलं आणि अरुणकडे रोखलं. कागदपत्र कुठे आहेत? त्याच्या आवाजात घाबरलेपणाचा लवलेशही नव्हता. फक्त एक ठाम आत्मविश्वास होता की या खेळात तोच जिंकेल. अरुण हलकासा हसला आणि म्हणाला, तुला खरंच वाटतं का की मी कुठलीही तयारी न करता इथे आलो आहे? विक्रमच्या डोळ्यात संशय दाटून आला. तू राजला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस? मला फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे, विक्रमने कटू हसत उत्तर दिलं. सत्य? सत्य हे आहे की राज आमच्या सोबत मिळून चांगलेच पैसे कमावत होता. पण आता त्याला बाहेर पडायची घाई झाली आहे, तीही कोणतीही किंमत न चुकवता. आणि मी अशांना कधीच सोडत नाही. म्हणजे ब्रेकशी छेडछाड करणारा तूच होतास? अरुणने थेट विचारलं. विक्रम काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसूच त्याचं उत्तर होतं. आता तूही एक लक्ष्य आहेस इन्स्पेक्टर, विक्रम शांत पण निर्धाराने म्हणाला आणि ट्रिगर ओढण्यासाठी बोट घट्ट पकडलं. पण त्याआधीच सर्व बाजूंनी पोलिसांच्या लाल निळ्या दिव्यांचा उजेड चमकला. प्रिया आणि तिच्या टीमने संपूर्ण जागा वेढली होती. हत्यार खाली टाक विक्रम, प्रिया कडक आवाजात म्हणाली. विक्रम क्षणभर विचारात पडला, पण त्याला समजलं की आता त्याच्याकडे कुठलाही मार्ग उरलेला नाही. त्याने हळूहळू हातातील बंदूक खाली ठेवली, पण त्याच्या डोळ्यात अजूनही एक शिकाऱ्याची झलक होती. जेव्हा त्याला बेड्या ठोकल्या जात होत्या तेव्हा त्याने अरुणकडे पाहिलं आणि शेवटचं वाक्य उच्चारलं, तू त्याला वाचवलंस, पण तुला माहीत नाही की तो खरोखर कोण आहे. जेव्हा त्याचं सत्य समोर येईल तेव्हा खूप उशीर झालेला असेल. विक्रमला घेऊन जात असताना त्याचे शब्द अरुणच्या मनात घुमत राहिले. राज मल्होत्रा वाचला होता, पण तो खरंच निर्दोष होता का? पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा त्याने कबूल केलं की भूतकाळात त्याने काही संशयास्पद व्यवहार केले होते. मी नारायणच्या सावलीतून बराच फायदा घेतला, पण जेव्हा मी वेगळं होण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला धमक्या मिळू लागल्या, राज म्हणाला. मी खूप चुकलो आहे, तो पुढे म्हणाला. पण आता या सगळ्यातून मला बाहेर पडायचं आहे. त्याच्या आवाजात पश्चाताप होता, पण अरुणला शंका होती. हा खरा पश्चाताप होता की फक्त अजून एक नवा डाव? प्रिया थंड आवाजात म्हणाली, तुला खरंच बाहेर पडायचं असेल तर पूर्ण सहकार्य करावं लागेल. माझ्याकडे असलेली संपूर्ण माहिती मी देईन, राज म्हणाला. चौकशी सुरू झाली आणि हळूहळू सत्य उघड होऊ लागलं. राजच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे काही अनाम संस्थांकडे पाठवले गेले होते. त्या संस्था नारायणच्या सावलीशी संबंधित असू शकत होत्या. मग राज स्वतःला वाचवण्यासाठी पैसे भरत होता की तो अजून एखाद्या मोठ्या डावाचा भाग होता? अरुणसाठी हे प्रकरण गुंतागुंतीचं होतं. त्याने एका माणसाचा जीव वाचवला होता, पण तो माणूस तितकासा निरपराध नव्हता जितका तो सुरुवातीला वाटत होता. ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर जेव्हा अरुण घरी पोहोचला तेव्हा अनिता त्याला पाहताच त्याच्या गळ्यात भरभरून बिलगली. तू ठीक आहेस? तिचा आवाज मंद होता, पण त्यात लपलेली काळजी अरुणला स्पष्ट जाणवली. अरुणने काहीही न बोलता तिला आपल्या मिठीत घट्ट सामावून घेतलं. त्या क्षणी त्याला जाणवलं की फक्त कायद्याचं पालन करणं हेच त्याचं कर्तव्य नव्हतं, तर आपल्या कुटुंबाची सुरक्षितता देखील त्याच्याच हातात होती.
काही दिवसांनी अरुण आणि प्रियाच्या ध्येयाची प्रशंसा करण्यात आली. विक्रम आणि त्याचे साथीदार आता तुरुंगाच्या आत होते आणि नारायणच्या सावलीवर तपास सुरू होता. पण राज मल्होत्रा, तो अजूनही एक गुडच होता. तो खरंच बदलला होता का? अरुणला याची खात्री नव्हती. पण एक गोष्ट स्पष्ट होती, प्रत्येक चमकणारी वस्तू सोने नसते. काही लोक इतके चालाक असतात की ते आपली खरी ओळख कायम धुक्याच्या पडद्यामागे लपवून ठेवतात. पण आता अरुणला हे ठाम माहीत होतं की तो आपल्या कुटुंब आणि कर्तव्य यांच्यात कधीही तडजोड करणार नव्हता. कसलीही किंमत मोजावी लागो तरीही. या प्रवासाचा हा अध्याय संपला, पण कदाचित ही कहाणी अजून संपलेली नव्हती. अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.